नीटचा पेपर लीक झाल्यामुळे एनटीएनं नीट यूजीची तयारी करणाऱ्या देशभरातील 26 लाख विद्यार्थ्यांना धक्का बसलाय। एनटीएनं रीनीट घेण्याचा निर्णय घेतला आणि परत परीक्षेचा अर्ज भरायची गरज नाही असं ट्विटमध्ये सांगितलं। मात्र विद्यार्थ्यांनी नीटची भरलेली 1700 रुपये फी कुणाला परत होणार का? नेट कॅफे चालकांना की विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडलाय। अनेक ग्रामीण भागातील आणि बहुतांश शहरी भागातील विद्यार्थ्यांनी अर्ज भरताना नेट कॅफे, सेतू केंद्र यांच्याद्वारे अर्ज भरला। नीटची फी ही याच सायबर कॅफे आणि सेतू केंद्र चालकांच्या बँक खात्यावरून भरण्यात आली। विद्यार्थ्यांनी 1700 रुपये थेट नेट कॅफे चालकांना कॅशमध्ये दिले। आता एनटीए जर फी परत करणार आहे तर मग 1700 रुपये 26 लाख विद्यार्थ्यांचे कुणाला परत होणार? विद्यार्थ्यांना की नेट कॅफे चालकांना? हा पालक, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासमोर प्रश्न उभा ठाकला आहे। लवकरात लवकर आम्हाला री एक्झामची डेट मिळावी आणि पैसे पण मिळायला पाहिजे, कारण खूप सारे जे आहेत शेतकऱ्यांचे मुलं आहेत, लेबर्सचे मुलं आहेत, जे पॅरेंट्स खूप मेहनत करतात आणि आपल्या लेकरांना शिकवतात, तर त्यांची फीस पण व्यवस्थित परत मिळाली पाहिजे। पैसे दुसऱ्यांच्या खात्यात जाणार तुम्ही भरलेल्या फीचे काय मागणी काय? सर, आम्ही भरलेले जे कॅफेमध्ये पैसे आहेत समजा ते आम्हालाच यायला पाहिजे। पूर्ण देशभरातले मुलं आहेत त्यांचे पैसे समजा ते दुसऱ्यांना न जाता आम्हाला भेटले पाहिजे, आमचे पैसे वापस, हेच असं मागणी असायला पाहिजे आमची। माझी फीच्या संदर्भात सर, आता नीटचा पेपर झालेला आहे, त्याच्यामध्ये 1800 रुपये फी होती, मी कॅफेवाल्याजवळ भरली होती पातूरला। तर मी एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे। हे सरकारसाठी 1800 रुपये खूप लहान रक्कम आहे, पण माझ्यासाठी खूप मोठी रक्कम आहे, कारण माझ्या बापांनी खूप कष्ट करून, खूप मेहनत करून, रक्ताचं पाणी करून मला इथे शिकवायला पाठवलं आहे, पण हे 1800 रुपये माझ्यासाठी खूप मोठी रक्कम आहे। माझं तर म्हणणं आहे, मी सरकारला हे निवेदन करणार आहे की आम्ही जे फॉर्मसाठी आम्ही आमची जे फीज दिली ते नाही का आम्ही नेट कॅफे थ्रू, ते ज्यांचं नेट कॅफे आहे त्यांच्या थ्रू नाही का आम्ही त्यांची आमची फीज हे दिली, तर ते फीज आम्हाला सरकार आता म्हणत आहे की फीज परत करणार आहे, पण ते फीज ज्या अकाउंटमध्ये दिली त्या अकाउंटवर परत होणार आहे, ते पैसे आम्हाला थोडी मिळणार आहे। वापस ती रक्कम मागण्याची आम्ही विनंती करत आहे, कारण सर्वसामान्य माणसांसाठी ही रक्कम खूप मोठी आहे आणि त्याचविषयी हीच आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांची मागणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।